काजू आणि आंबा उत्पादक जे आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे. शिवालया बाहेर आपण बघतोय की आंबा उत्पादकांचं, काजू उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. स्वतः राजू शेट्टी त्या ठिकाणी आहेत. आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, काय अधिक माहिती आहे? शेतकरी आंदोलन करतायत दरवाढी संदर्भात. नक्कीच राजू शेट्टी असेल, माधव जानकर असतील, त्याचबरोबर बाळा माने असेल, हर्षवर्धन चकमा हे सगळे शिवालयामध्ये आहे ते बसले होते आणि या ठिकाणून खरं तर आंदोलनाच्या दिशेने जाणार होते. आणि खास अगोदर या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतात. सध्या पोलीस जे डीसीपी आहेत मुंडे आणि राजू शेट्टी असतील, त्याचबरोबर बाळा माने असतील, माधव जानकर असतील, हर्षवर्धन चकमा असतील, या सगळ्या नेत्यांबरोबर आहे ते बोलताना पाहायला मिळतात. आणि या ठिकाणून आम्हाला नेमकं का ताब्यात घेतलं अशा पद्धतीची मागणी आहे ते केल्या जाताना पाहायला मिळतात. आणि विशेष करून जर पोलीस आणि यांच्यामध्ये उद्धटबाजी ती झालेली पाहायला मिळते. आंबे देखील आहे ते फेकलेले पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आहे ते आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणून का नेमकं ताब्यात घेतलेलं आहे, या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो अशा पद्धतीची आहे ती भूमिका घेतली जाताना पाहायला मिळते. आम्ही या शिवालयाच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यामुळे आम्ही आमच्या कार्यालयात बसायचं नाही अशी देखील आहे ती भूमिका राजू शेट्टी यांच्याकडून मांडण्यात येते. त्यामुळे आता या आंदोलन करताना या ठिकाणी सगळ्यांना ताब्यात घेतात. गणेश, शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात? काजू असेल आणि आंबा असेल याला खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. यासाठी गेले 1 महिन्यापासून आम्ही खरं तर सरकार दरबारी आहे तो प्रश्न उपस्थित करतो आहे आणि लवकरात लवकर अनुदान मिळण्यात यावं अशा पद्धतीची मागणी होताना पाहायला मिळते.